मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही गजानन महाराजांचे समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज शेगाव यांचं गजानन विजय नावाचा ग्रंथ आहे, तो ग्रंथ घरी आणून ठेवावा, त्याची पूजा करून सरस्वती पूजन म्हणतात. सरस्वती म्हणजे जो ग्रंथ असतो त्याला सरस्वती म्हणून त्याची पूजा करावी. त्यानंतर दर महिन्याला येणाऱ्या दशमी, एकादशी आणि द्वादशी असे 3 दिवसांचे गजानन महाराजांचे पारायण करतात. मग तुम्हाला नोकरी लागत नाहीये त्यासाठी तुम्ही करू शकता, संतती होण्यासाठी करू शकता, कुठलाही म्हणजे तुमच्या मनातला लग्नासाठी असेल, त्यानंतर अगदी तुम्हाला सांगते सगळा घरातला अनुभव सांगते स्वतःचा की असं काय होतं की आता उन्हाळा बघा किती भयंकर चालू आहे. माझ्या आजोळी आम्हाला माझ्या मामाकडे भरपूर शेती आहे आणि 4-4, 5-5 विहिरी घरी असून विहिरींना पाणी नसायचं आणि घरी गाई जनावर माणसं एक वेळ कमी पाण्यामध्ये ऍडजस्ट करतात, पण जनावरांना भरपूर पाणी लागतं. मग असं होतं की माझ्या मामाने स्वतः गजानन महाराजांनी विहिरीला पाणी आणले हा एक अध्याय त्या गजानन विजय ग्रंथामध्ये आहे. तो अध्याय माझ्या मामाने स्वतः रोज वाचलाय आणि ते पाणी त्याचं अध्याय वाचताना एक ग्लासभर पाणी तेथे ठेवून स्वतः त्या आमच्या विहिरीमध्ये पाणी मामानी घातलंय. तर आज अशी परिस्थिती आहे, आज आमच्या घरी 30-40 गायी आहेत आणि जर्सी गायी आहेत, काही देशी गायी आहेत आणि सगळ्यांना भरपूर पाणी आहे. विहिरीला इतकं पाणी येतं की अगदी ओंजोळीने पाणी भरून काढू शकतो, असा खर्च अनुभव आहे. तर गजानन महाराज हे भक्तांच्या हाकेला धावतातच, त्याचा हा आत्ताच्या काळातला सुद्धा हा अनुभव आहे. फक्त कसं आहे, मनापासून तुम्ही जर कुठलीही सेवा उपासना जेव्हा करतात त्यावेळेला ती विभूती असते, विभूती म्हणजे ज्यांच्याबद्दल तुम्ही ते करता आहात सेवा, ते तुमच्या हाकेला नक्कीच धावतात. तसेच जसे महाराज माझ्या मामाच्या हाकेला धावून आले तसेच तुमच्याही हाकेला नक्कीच धावतील. मनापासून तुम्ही ही पारायण करावे. आणि अगदी ज्यांना पारायण शक्य नाहीये, तुम्ही जॉब करताय, तर मग रोज एकदा गजानन महाराजांची 52 अध्यायांचं ते एक छोटस हे आहे, एकदम सोपं आहे. माझं तर तोंडपाठच आहे. जय जय सद्गुरु गजानना, रक्षक तुझी भक्त जना, निर्गुण तू परमात्मा तू, सगुण रूपात गजानन तू. तर अशी आहे ही गजानन महाराजांची 52. ती तुम्ही सुद्धा